आझाद मैदानात जरांगे पाटलांचं उपोषण सुरू। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपोषण करण्याची परवानगी। लाखो मराठा बांधवांसह जरांगेंचा मोर्चा मुंबईत धडकला। सर्व मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत जागा सोडणार नाही। मराठ्यांना विजय आणि गुलाल डोक्यावर टाकल्याशिवाय हलणार नाही, जरांगेंचा एल्गार। मला गोळ्या घातल्या किंवा जेलमध्ये जरी टाकलं तरी मी तिथे उपोषण करेल, पण मागे हटणार नाही। मरण येईल पण मॅनेज होणार नाही। आझाद मैदानावरून मनोज जरांगेंचा निर्धार। आम्हाला बेमुदत आंदोलनाची परवानगी द्यावी, जरांगेंची मागणी। तर तुम्ही अडथळे आणल्यास पुन्हा मराठा मुंबईकडे निघेल, जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ आझाद जरांगेंसोबत चर्चा करण्याची शक्यता। राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता। सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात बैठक सुरू। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, उदय सामंत यांची बैठकीला उपस्थिती। जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात सह्याद्रीवर चर्चा। मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन। मुंबईमधील ईस्टर्न एक्सप्रेसवेवरील दोन्ही लेनवरून जरांगेंच्या ताफ्यातील हजारो गाड्या मुंबईला धडकल्या। आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना। मनोज जरांगे यांनी गणरायाची विधिवत केली पूजा। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी। स्थानकावर गर्दी वाढल्यानं सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय। सीएसएमटी स्थानकावर आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। सीएसएमटी स्थानकावरील आंदोलकांनी शांत राहावं, मनोज जरांगेंकडून मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन। पोलीस सांगतील तिथे गाड्या नेऊन लावा, ट्रॅफिक दूर करा, जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलकांना सूचना। मुंबईमधील जे फ्लायओव्हर सामान्यांसाठी वाहतुकीसाठी बंद, फक्त आंदोलकांसाठी फ्लायओव्हर खुला ठेवण्याचा मुंबई पोलिसांचा निर्णय। मराठा आंदोलकांनी 5,000 लोकांची मर्यादा ओलांडली। पोलिसांकडून आंदोलनाला परवानगी देताना 5,000 लोकांची अट, मात्र मोठ्या प्रमाणात आंदोलक आझाद मैदानात दाखल। मुंबईच्या आझाद मैदानात भगवं वादळ। आझाद मैदानात मराठा बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण। ढोल ताशा आणि हलगीच्या निनादावर आझाद मैदानातील तरुणांचा ठेका। आझाद मैदानात मराठा बांधवांचा एल्गार। आंदोलनातील उपस्थिती बांधवांनी झळकवला हुजूर मराठा आ रहे हैं अशा आशयाचा पोस्टर। मुंबईमधील आझाद मैदानातील आंदोलनात मनोज जरांगेंसारखी दिसणारी व्यक्ती सहभागी। आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला। आझाद मैदान परिसरात मराठा बांधवांचा लाखोंचा जनसागर। मोठ्या गर्दीतही मराठा बांधवांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली मोकळी। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगेंसोबत पुण्यातील आंदोलकही सहभागी। पुण्यातील कात्रजमधून मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल। सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी। मराठा आंदोलकांकडून 1 मराठा लाख मराठाची घोषणाबाजी। सीएसएमटी रेल्वे स्थानकातील भुयारी मार्गात मराठा आंदोलकांनी थांबण्यासाठी आश्रय घेतला। एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यानं आंदोलकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निवारा शोधला। सीएसएमटी स्थानकाच्या सबवेमधील सगळी दुकानं आज बंद। मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला। ईस्टर्न फ्रीवेवर मराठा आंदोलकांच्या गाड्यांची गर्दी। ड्रोनच्या माध्यमातून टिपली दृश्य। चेंबूरमध्ये मराठा आंदोलकांना चुकीचा रस्ता दाखवल्याचा आरोप। चुकीचा रस्ता दाखवल्यानं चेंबूरमध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी। मराठा आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या, आंदोलक आक्रमक। वाडी बंदर परिसरात आंदोलकांच्या वाहनांना पार्किंग। आंदोलनकर्त्यांच्या गाड्यांमुळे मुंबईमध्ये वाहनांची मोठी गर्दी। पोलिसांकडून इतरत्र वाहनांची पार्किंग। मुंबई महापालिका मुख्यालयासमोर मराठा आंदोलकांना आंघोळ केली। जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एका आंदोलकानं केली आंघोळ। जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत इथेच आंघोळ करणार, आंदोलकांची प्रतिक्रिया।
मुंबईच्या लोकलमध्ये एक मराठा लाख मराठा आवाज घुमला. जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मराठा बांधव लोकलमधून मुंबईकडे गेले. मुंबईमधील जरांगेंच्या आंदोलनस्थळी पावसाची हजेरी. मराठा बांधवांचं पावसात आंदोलन सुरू. आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईमधील आझाद मैदानातच मराठा आंदोलकांनी बनवलं जेवण. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जाणार नाही, आंदोलकांचा निर्धार. मराठा आंदोलकांच्या आझाद मैदानावर गर्दी वाढल्यानं काही आंदोलकांनी थेट रस्त्यावर पसरवले अंथरुण. मराठा आंदोलक उपोषणावर मात्र ठाम. बोलायचं नाही आरवच्च बाळा. नाही साहेब, आमचा सगळ्याचा नाद करावा, पाटलाचा नाद करू नका तुम्ही. बाळा, संविधानापेक्षा कोण मोठे आहे रे राजा? संविधानला मानतो आम्ही, आमच्या बाबासाहेबांना दिले रे संविधान. हो बाळा, पण असं नाही चालत. माय त्याला सांग उगा शांत राय म्हणून. हा, उगा त्रास देऊ नको म्हणून लोकांना. गावाकडे जाय म्हणून. पाटले ते वाचिले का नाही तुमचं दुकान? अरे लाईट मोड टाका साहेब. हे बघा, मी तुम्हाला क्या कर रहा है? तर एकीकडे आझाद मैदानामध्ये जरांगेंचं उपोषण सुरू आहे, दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया या सगळ्यावर येते की सर्वसामान्यांना त्रास देऊ नका असं सदावर्ते यांनी म्हटलंय. सदावर्तेंना काही मराठा बांधवांकडनं देखील फोन येत आहेत. तर सदावर्तेंच्या या पत्रकार परिषदेकडे लक्ष असेलच. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी घेतली जरांगेंची भेट. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, आम्ही त्यांच्या सोबत आहोत, प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य. कैलास पाटील, अभिजित पाटील आणि ओमराजे निंबाळकरांनी घेतली जरांगेंची भेट. तीनही नेत्यांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा. जरांगेंच्या मराठा आंदोलनात बीडचे पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे सहभागी. बजरंग सोनवणे यांचं जरांगेंच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा. नाशिकच्या दिंडोरीचा पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे जरांगेंच्या उपोषणस्थळी दाखल. भास्कर भगरेंकडून जरांगेंच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा. ज्या ज्या ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी बोलण्याची संधी मिळेल तिथे भूमिका मांडणारच, भास्कर भगरे यांची प्रतिक्रिया. नांदेडचे काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार. खासदार रवींद्र चव्हाण यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र. फडणवीस आरक्षणावर मुद्दामून चालढकल करताय, रवींद्र चव्हाण यांचा आरोप. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके मनोज जरांगे यांच्या आंदोलनात पायी चालले. आरक्षणाविषयी सरकारनं निर्णय घेऊन एक गाव आणि दोन तुकडे करायला हवे, निलेश लंकेंचं सरकारला आवाहन. परभणीचे ठाकरेंचे खासदार संजय जाधव यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट. आंदोलनस्थळी जात मनोज जरांगे यांना पाठिंबा देत केली चर्चा. विजयसिंह पंडित यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. तर आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी वाढवून मिळावी यासाठी अजितदादांनाही भेटणार, विजयसिंह पंडित यांचं विधान. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसीमधून 1% आरक्षण काढून कुणाला देणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट भूमिका. मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करू, त्यातूनच मार्ग निघू शकेल. जरांगेंकडून निरोप आला की चर्चा होईल. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. मराठा समाजासाठी जे जे करता येईल ते आम्ही केलं आणि त्यापुढेही करत राहू, एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. शिंदे समिती नोंदी शोधण्याचं काम आजही करतेय, एकनाथ शिंदे यांची माहिती. न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर सुरत गुवाहाटीला जाणार का? शड्डू ठोकून आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. आज टीका करणाऱ्यांनी आरक्षण टिकवलं नाही, ज्यांनी आरक्षण टिकवलं नाही त्यांना बोलण्याचाही अधिकार नाही, शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणारे कोण? खांद्यावर बंदूक ठेवण्या इतपत वेळ का येऊ दिली? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल. सरकारने राजकीय दबाव आणू नये, राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडणारच. सरकारने चर्चा करून मागण्यांवर तोडगा काढावा, जरांगेंच्या उपोषणावर राऊतांची प्रतिक्रिया. फडणवीस आणि शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीनं भूमिका मांडावी, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया.
संविधानाच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही. भाजप आमदार परिणय फुके यांची मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया. गरज पडल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार. शरद पवार उद्धव ठाकरेंनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, परिणय फुके यांचं वक्तव्य. शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची भूमिका. भाजप नेते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर रस्त्यावर उतरू. ओबीसी समाज कुणाला ऐकणार नाही. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. अजितदादांचे आमदार जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवतात. सरकार उलथवण्यासाठी जरांगेंसह अजित पवार यांचे आमदार खासदार सामील. लक्ष्मण हाके यांचा आरोप. झुंडशाही जोमात आणि लोकशाही कोमात. झुंडशाहीच्या जोरावर ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय, हाकेंचा आरोप. ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाला आमदार आशिष देशमुख यांचा पाठिंबा. निवडणूक आल्यावर जरांगे आंदोलनाची भूमिका का घेतात? भाजप आमदार आशिष देशमुख यांचा मनोज जरांगेंना सवाल. फडणवीस जरांगेंचं आंदोलन कसं हाताळतात हा त्यांचा प्रश्न. मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. दरम्यान बच्चू कडू जरांगेंना पाठिंबा देणार का याकडे लक्ष. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या. खाऊ गल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृह विभागाचा काय हेतू? रोहित पवार यांचा राज्य सरकारला सवाल. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला. सदावर्तेंनी जरांगेंना परवानगी नाकारावी आणि गुन्हा दाखल करावा असा अर्ज दाखल.